तर नमस्कार मित्रांनो, बघा कोकणातली ही दुसऱ्या दिवशीची सकाळ आणि आज आम्ही निघणार होतो. त्यामुळं पुन्हा एकदा सकाळचं वातावरण अनुभवायचं म्हणून मुद्दाम बाहेर पडलो आणि हे छान वातावरण मस्त अनुभव घेतला त्या सकाळचा आणि लगेचच मात्र परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. बघा खरं तर कोकणातलं हे वातावरण तिथून पाय निघत नव्हता, पण इतकी दाट झाडी, इतकं रम्य वातावरण सोडून तिथून निघायचं मन होत नव्हतं. परंतु पर्याय पण नसतोच नेहमी आणि चला म्हणलं जाऊया. मग त्यामुळं पुढच्या प्रवासाला निघालो. बघा मध्ये आल्यानंतर एक चहासाठी ब्रेक घेतला आणि त्यावेळी पण असंच आजूबाजूचं वातावरण, निसर्ग, डोंगर, झाडी हे सगळं अनुभवत आलो. आणि यानंतर मात्र हे कळू घाटातील दृश्य बघा किती छान पद्धतीने आहे. इतकी गर्द हिरवाई आणि असं ते छान वातावरण, बघा खोल दऱ्या, अगदी घनदाट जंगलांनी व्यापलेल्या, त्यात ते पावसाळी वातावरण, धुकं, मध्येच पावसाची एखादी सर आणि लगेच परत एखादे ऊन पण लगेच. मग असंच तो ऊन पावसाचा खेळ हे सगळं अनुभवत त्या घाटातल्या वळणाच्या रस्त्यावरून प्रवास करत होतो. आणि हा प्रवास निश्चितच कायम आठवणीत राहणार आहे, असा तो प्रवास आहे. आणि मग अशा पद्धतीनं तो प्रवास, त्या डोंगरदऱ्या कधीच विसरणार नाही. बघा इतकी गर्द झाडी, इतकं शांत वातावरण, आ हा 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 हा. तुम्हाला तो घाट दिसत असेल बघा, त्या झाडातनं त्या रस्ते पण त्या झाडात लपलेले आहेत, ते लांबून दिसत पण नाहीत. आणि त्यानंतर मात्र आपला हा काय कोल्हापूरच्या नंतरचा हा प्रवास, हे सगळे आपले. आणि अशा पद्धतीनं हायवेवरती दिंड्या पण चाललेल्या होत्या आषाढी वारीनिमित्त. आषाढी वारी होती आणि त्याबद्दल ह्या दिंड्या चाललेल्या होत्या. त्यांचं पण दृश्य खूप छान होतं. हरिमाऊलीच्या गजरामध्ये त्या विठ्ठल भक्तीची आस लागून राहिलेली आणि असे ते विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी निघालेले सर्व भाविक हे पण रस्त्याने जात येत होतेच. ते देखील कुठंतरी विठ्ठल नामाचा गजर कानावरती पडत होता. आणि मग छान पद्धतीनं हा प्रवास हळूहळू करत घरजवळ येत होतं. आणि घरात आल्यावर मात्र एक छान मजा, की आमच्या पोरांसाठी काहीतरी गिफ्ट आणलेलं होतं आणि ते गिफ्ट काय आहे कळेल तुम्हाला. आणि त्यानंतर मात्र पोरांची एक्साइटमेंट बघा जरा, कसं वाटत होतं त्यांना, त्यांची मजा बघा, त्यांचा आवाज आहे का. ए आठव. तर मित्रांनो, हा आहे आमचा नवीन पाहुणा टफी. कारण मित्रांनो, जिमी गेल्यापासून आमच्या घरी कुत्रा नव्हता, त्यामुळे हा कुत्रा मी आणायचा ठरवला आणि येताना घेऊन पण आलो. आणि आता हा पामेरियन जातीचा मेल आहे आणि आत्तापासून हा आमच्या घरी असणार आहे. आमचा नवीन पाहुणा, त्याचं नाव पण ठेवलं आहे टफी. तर बघा कसं वाटलं ब्लॉग मला सांगा. धन्यवाद.